नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर ज्यांचे फॉर्म आता पेंडिंग दाखवत आहेत त्यांनी काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर ही लाडकी बहीण योजना सुरू जी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेली योजना आहे. तर या योजनेचे 28 जून ते 31 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचे होते आणि ते आपण लवकरात लवकर फॉर्मसुद्धा भरून दिलेले आहेत. परंतु याच्यामध्ये भरपूर त्रुटी आढळलेल्या आहेत की भरपूर लोकांचे फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहेत. आता याचे एकच कारण आहे की तुम्ही फॉर्म भरताना काहीतरी चुकी केलेली आहेत किंवा तुम्ही फॉर्म भरताना त्याच्यावरती जी कागदपत्रे होते ते चुकीच्या जागी आणि चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत. नाहीतर ज्यांनी अगदी योग्य पद्धतीने हा फॉर्म भरलेला आहे आणि जिथं आधार कार्ड आहे, जिथं पॅन कार्ड आहे, अगदी तिथं दोन्हीच्या दोन्ही कार्ड अगदी बरोबर पद्धतीने अपलोड केलेली होती, त्याच्यामुळे त्यांचे फॉर्म आता सक्सेसफुली झालेले आहेत. आता राहिला मुद्दा ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांनी काय करायचं. तर पहिला प्रश्न असा विचारला जात आहे की आमचे फॉर्म पेंडिंग आहेत, आम्ही काय करायचं आहे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की आमचे फॉर्म पेंडिंग आहेत तर आम्ही काय करू नाही, नाहीतर पैसे भेटणार नाहीत असं शासनाने डायरेक्ट सांगितलं आहे. म्हणजेच तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीचा जर फॉर्म भरला तर काय होणार हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तर हा फॉर्म भरल्यानंतर जर पेंडिंग दाखवत असेल तर त्यांनी काय करायचं आहे. तर पहिली गोष्ट अशी करायची आहे की तुम्ही त्याच्याऐवजी दुसरा फॉर्म आता भरायचा नाही, तोच फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे आणि जशाच्या तशा पद्धतीने सर्व माहिती एडिट करून भरायची आहे. नाहीतर काय होईल, तुमचा फॉर्म रिजेक्टेड होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. आता हे जे दोन्ही महिन्याचे पैसे आहेत ते आपल्याला 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनच्या दिवशी दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. त्याच्यामुळे फॉर्म भरताना थोडा वेळ जाऊ द्या, अजूनही 4-5 दिवस जाऊ द्या, परंतु फॉर्म अगदी अचूक असावा, त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा काही अडचण नसावी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सगळे तुमचे डाऊट क्लिअर होतील. सोबतच तुम्हाला जी माहिती नसेल त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर समजून जाईल. तर ज्यांचे फॉर्म आता सबमिट झाले आहेत अशांनाच 3,000 रुपये प्रमाणे 2 महिन्याचे भेटणार आहेत. म्हणजे समजा तुमचा फॉर्म जर पेंडिंग असेल आणि तुम्ही तसाच जर तो फॉर्म ठेवला तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर पहिला प्रश्न असा विचारला जात आहे की आमचा फॉर्म सध्या पेंडिंगमध्ये आहे तर आम्ही काय करू. तर पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय करायचं, जो फॉर्म आहे आपला अगोदर जो पेंडिंग फॉर्म दाखवतोय, जे पेंडिंग ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तो फॉर्म आपल्याला परत एडिट करायचा आहे. एडिट अशा पद्धतीने करायचा की पहिली माहिती आणि आताची जी माहिती आहे ती अगदी बरोबर आहे का, जुळती मिळते आहे का, किंवा आपण नाव चुकीचं जोडलंय किंवा कागदपत्र आपण चुकीच्या जागी अपलोड केले, तर पूर्णपणे तो फॉर्म आपल्याला एडिट करायचा आहे. आता जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या फॉर्ममध्ये जी माहिती आपण भरली होती ती जर चुकीची असेल तर ते आपल्याला आता दुरुस्ती करायची आहे. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तर तुम्ही दुसरा फॉर्म भरायचा नाही, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. तुम्ही पात्र असून सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. त्याच्यामुळे एक जर फॉर्म तुम्ही भरलेला असेल, ऑफलाईन भरलेला असेल किंवा ऑनलाईन भरलेला असेल, परत तुम्हाला अजूनही तुम्ही म्हणताल की आम्ही ऑनलाईन भरला होता त्याच्यामुळे पेंडिंग दाखवतंय, ऑफलाईन भरून बघू, तर या योजनेचा फॉर्म आणि तुम्हाला जी भेटणारी योजना आहे ती तुम्हाला भेटणार नाही. आता जो सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो तर आम्ही काय करू नये. ज्यावेळेस आमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल त्यावेळेस आमच्याकडून काही चुकी होऊ नये त्याच्यामुळे आम्ही काय करायचं नाही. तर पहिला मुद्दा असा आहे, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्येच असं नमूद करण्यात आले की तुम्ही ऑनलाईन भरला असेल तर आता ऑफलाईन भरायची काही गरज नाही. तोच फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे आणि तोच फॉर्म परत एकदा सबमिट करायचा आहे. ज्यावेळेस हा फॉर्म शासनाकडे जाईल त्यावेळेस तुमचा फॉर्म चेक केला जाईल आणि तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ भेटणार आहे. आता जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, जर तुम्ही चुकीचे कागदपत्र अपलोड केले असतील तर तुमचा फॉर्म 100% पेंडिंगमध्ये आहे. म्हणजे काय करायचं, कागदपत्र आपली एडिट ज्यावेळेस करणार आहे
त्यावेळी चेक करायचं आणि त्याच्यामध्ये बघायचं आधार कार्डाच्या जागेवर आधार कार्ड अपलोड केले, पॅन कार्डाच्या जागेवर पॅन कार्डच अपलोड केले आणि रेशन कार्डाच्या जागेवर जर रेशन कार्डच अपलोड केला असेल तर तोच फॉर्म तुम्हाला रिसबमिट करायचा आहे. जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडं तिकडं केला असेल तर त्या सर्व गोष्टी दुरुस्ती करायच्या आणि नंतरच आपल्याला तो फॉर्म परत सबमिट करायचा. त्यावेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली दाखवणार आहे. आणि जो तिसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरायला अतिघाई करू नका. अतिघाईमुळे काय होते, तुम्ही फॉर्म लगेच्या लगे भरता आणि त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी येतात आणि परत फॉर्म तुमचा पेंडिंगमध्ये पडतो. थोडा वेळ जाऊ द्या, कारण या योजनेची अजूनही तारीख संपलेली नाही. 31 ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवस अनेक लेट होऊ द्या, परंतु फॉर्म अचूक पद्धतीने आणि योग्य रीतीने भरा. आता ज्यांचे फॉर्म सक्सेसफुली झालेले आहेत तर त्यांना 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनला पूर्णपणे असा मेसेज येणार आहे. म्हणजेच त्यांच्या अकाउंटवरती दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि ज्यांचे फॉर्म 15 ऑगस्ट नंतर आणि 31 ऑगस्ट नंतर, मुख्यतः 31 ऑगस्ट नंतर ज्यांचे पण फॉर्म पेंडिंगच दाखवत राहतील त्यांना 3,000 रुपये भेटणार नाहीत आणि वर्षाकाठीला 18,000 रुपये त्यांना भेटणार नाहीत. तर ज्यांचे फॉर्म सक्सेसफुली दाखवत आहेत अशांनाच ही योजना आता लागू होणार आहे. म्हणजे सरासरी तुम्ही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही एडिट करून हा फॉर्म परत अगदी अचूक पद्धतीने भरा, त्याच्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार आहे. तर 12 जुलैला जो नवीन GR आलेला आहे त्याच्यामध्ये जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता केलेली आहे. तर आता नवीन जो GR आलेला आहे 12 जुलै 2024 रोजी, त्याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या अशी केलेली होती. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजेच कुटुंब जे आहे त्याचा असा अर्थ आहे की पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली. म्हणजेच असं समजा की आता तुम्ही पती आहात, तुमची पत्नी आणि तुमचे अविवाहित मुले आणि मुली, अशा पद्धतीने तुमचं आता कुटुंब धरलं जाणार आहे. जो पहिला GR होता त्याच्यामध्ये सर्वांचं मिळून एकच कुटुंब धरलं जात होतं, परंतु तुम्हाला भाव असेल, त्या भावाचं लग्न झालेलं असेल त्यांना सुद्धा योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि तो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नवविवाहित महिलेच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, कारण नवीन लग्न झालेलं असेल तर तिचं लगेच कुटुंबामध्ये रेशन कार्डवरती नाव लावणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे शासनाने असं काढलेलं आहे, ज्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं असेल किंवा विवाह म्हणू शकता तर ते विवाह झालेलं जे सर्टिफिकेट असतं ते जरी जोडलं तरी पण चालू शकेल, किंवा त्याच्याऐवजी नवऱ्याचं जे रेशन कार्ड आहे ते 15 वर्षांपूर्वीचं असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. आता आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा अशी घोषणा केलेली आहे की घरातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे सरसकट सगळ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि तुम्ही एक गोष्ट करायची आहे, तुम्ही जो हा फॉर्म भरताय तो अतिघाईने भरायचा नाही, थोडासा विचारपूर्वक सर्व गोष्टी सविस्तर बघूनच भरायचा आहे. तुम्ही फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.